ताब्यात घेण्यात आलं होतं। काही कार्यकर्त्यांना तडीपारीच्याच नोटीस दिल्या। आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जे डीसीपी आहेत प्रकाश गायकवाड मीरा भाईंदरचे त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली की ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे ती योग्य नव्हे। मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही। आज सकाळपासून जी काही धरपकड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे। जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना अटक करून दाखवावी। आक्रमक भूमिका घेतलेली आहे प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे की मी स्वतः आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी गुंडगिरी सुरू केली आहे असं प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सरकारचे प्रतिनिधी मात्र ते देखील आता या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार असल्याचं सांगितलेलं आहे। आपण मीरा भाईंदरकडे निघालो आहोत असं देखील सरनाईकांनी म्हटलंय। त्यामुळे एकीकडे मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। मनसे कार्यकर्ते सरकार विरोधात दडपशाहीचा आरोप करतायत, जोरदार घोषणाबाजी करतायत, तर दुसरीकडे मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा सहभागी होणार आहेत। स्वतः सरनाईकांनीच ही माहिती दिलेली आहे। पोलिसांकडून गुंडगिरी केली जाते, दडपशाही सुरू आहे असा आरोप करत प्रताप सरनाईकांनी आता आपण स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, एका हॉलमध्ये ठेवलेलं होतं, ते सर्व कार्यकर्ते आता पोलिसांचं कड तोडून पुन्हा एकदा